कल्याणगड. दसऱ्याच्या निमित्तानं पुण्याच्या गर्दीतून सीमोल्लंघन करण्याचं ठरवलं. गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी होता आणि गुरुवारी, म्हणून शुक्रवारची सुट्टी घेऊन आम्ही म्हणजे मी आणि माझा ऑफिसमधला मित्र अक्षय गडकिल्ले फिरणार होतो. भल्या पहाटे पुण्याबाहेर पडलो. वाटेत नाश्ता करून साताऱ्याच्या दिशेने निघालो. कल्याणगडावर जायचे होतं. मागच्या ट्रीपमध्ये हा गड राहून गेला होता, म्हणून तो आधी करायचं ठरवलं. भुईंजवरून हायवे सोडला आणि साखर कारखाना लगतच्या रस्त्यानं निकम वस्ती मार्गे गडाच्या पायथ्याशी पोचलो. नकाशावर वरपर्यंत रस्ता दाखवत होतं. ऑफरोड रस्ता घेऊन वर निघालो. माझी महिंद्रा थार असल्यानं काहीच अडचण नव्हती. हळूहळू जसे वरती जात होतो तसा निसर्गाचा अप्रतिम नजारा डोळ्यासमोर दिसू लागला. एके ठिकाणी गाडी पार्क करून पुढे चालत गेलो. एव्हाना पवनचक्क्या आमच्या खाली गेल्या होत्या. 15-20 पायऱ्या चढताच गडाचे मुख्य प्रवेशद्वार येते. सुस्थितीत आहे. पुढे गेल्यावर दत्त मंदिर दिसते. गुरुवार असल्यानं तिथे साबुदाणा खिचडीचा प्रसाद होता. वरून येणाऱ्या काही भक्त मंडळींनी आम्हाला तो दिला. पुढे वरती गेल्यावर अजून एक मंदिर दिसतं आणि त्याच्या पुढे गडावर राहणाऱ्या काही लोकांची घरं आहेत. एक साधू भेटले जे वरतीच राहतात. त्यांच्याकडून समजलं की वर राहायची सोय आहे. जेवण स्वतः बनवू शकतो किंवा खाली सांगून वर ते आणून देतात. म्हणजे पुन्हा एकदा सवडीनं यायचं असं लगेचच ठरलं. खाली येताना मंदिराच्या बाजूने अजून एक रस्ता उतरतो. तो एका मोठ्या अंधारी गुहेत जातो. कमाल अनुभव होता. 100-200 फूट खोलवर जाणारी गुहा आणि त्यात कमरेभर पाणी. तसंच आम्ही चालत आत गेलो आणि शेवटी एक जैन मंदिर दिसलं. जबरदस्त अनुभव मिळाला. काहीतरी वेगळं पाहायला मिळालं अशा आनंदात आम्ही खाली आलो आणि गाडी आता चाळकेवाडीच्या पवनचक्क्यांच्या जंगलात वळवली. दातेगड. कास पठारासारखीच बरोबर इथे पण मुबलक प्रमाणात फुलं येतात. फुलं, पवनचक्क्या आणि सुंदर रस्ता म्हणजे फोटोग्राफरची धमालच. काही फोटो काढून सुमारे 25 मिनिटं पवनचक्क्यांच्या बाजूनं ड्रायव्हिंग करत आम्ही दातेगडपाशी पोचलो. दसरा असल्यानं पाटणचे पाटणकर वरती शस्त्रपूजा करायला आले होते असं समजलं. 1-2 पोलिसांच्या गाड्याही दिसल्या आणि काही पोलिसांबरोबर गप्पा मारून ते समजलं. गडावर जायला वाट एकदम सोपी आहे. 15 मिनिटात वरती पोचलो. मुख्य दरवाजा सुंदर आहे. आत गेल्यावर दगडात कोरलेल्या गणपती हनुमानाची मूर्ती, मोठ्या आहेत मूर्ती आणि लाल रंगाने रंगवल्या आहेत. आखीव रेखीव दगडी जिना आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जातो आणि वर गेल्यावर उजवीकडे कोयनेचे भव्य खोरे दिसते. या गडाची खासियत म्हणजे तलवारीच्या आकाराची कातळात कोरलेली खूप प्रचंड पाण्याची विहीर. ड्रोननी वरून पाहिलं तर व्यवस्थित तलवार दिसते. आम्ही त्या तलवारीच्या पोटात म्हणजे विहिरीत खाली आलो. एकदम खाली शंकराचं मंदिर आहे. माणसाच्या कुशलतेची आणि सर्जनशीलतेची कमाल वाटते सगळं बघून. गडावर इतके काही पडके किल्ल्याचे अवशेष आहेत. चहूबाजूनी हिरव्यागार रंगाची उधळण डोळ्यात भरून आम्ही खाली पार्किंग पाशी आलो. रामगड. मोरगिरीचा गुणवंत गड करायचा बेत होता, पण कधी कधी निसर्ग आपल्याला काहीतरी सांगून जातो आणि थांबवतो. मोरगिरीपर्यंत जाता जाता एवढा प्रचंड पाऊस झाला की आम्हाला पुढचं काहीच दिसेना. विचार आला की आत्ता हा गड नको करायला, पण तेवढ्यात पाऊस थांबला आणि आम्ही जायला निघालो. अर्ध्या वाटेत वर चढताना परत प्रचंड पाऊस आला. रस्ते निसरडे व्हायला लागले. पायवाट पण दिसणं बंद झालं. उगाच फिरत बसण्यापेक्षा आम्ही परत खाली आलो. गाडी रस्त्यावर वळवली. मस्त ऊन पडलं. तेवढ्यात एक सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्याने एका डोंगरावर कमान केली आणि आम्हाला तोरण लावल्याचं सांगितलं. इंद्रधनुष्यातून गाडी पुढे घेतली आणि रामगडीकडे निघालो. असं म्हणतात की रामगडीमध्ये शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली होती. अडनिडी मार्गाने या पठारावर पोचलो आणि वर गाडी लावून खाली पायऱ्या उतरून रामगडीच्या गुहेपाशी आलो. गुहेला ऐतिहासिक महत्व खूप आहे, म्हणून ती अजून नीट ठेवता आली असती असं वाटत राहिलं. थोड्या वेळ गुहेत बसून मनाचे श्लोक ऐकले आणि एक विचार आला की जेव्हा महाराज इथे आले असतील तेव्हा रामदासांनी त्यांना काय सांगितलं असेल, काय संभाषण झालं असेल या गुरु शिष्यांमध्ये. तिथूनच जवळ चाफळ आहे.
रामदास स्वामींनी स्थापन केलेलं राम मंदिर पाहिलं आणि त्यांच्या 11 मारुतींपैकी 2 मारुतींची मंदिरं पण बघितली. साताऱ्यातल्या अशा भन्नाट अनुभवानंतर आमची गाडी कोल्हापूरच्या दिशेने निघाली. रात्री मुक्काम हायवेवर एका हॉटेलमध्ये केला आणि रात्रीचं जेवण अर्थात तांबडा पांढरा रश्श्याचं होतंच.